काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काल आणि परवा आपण गुरुभक्ती याविषयी बघतोय। वेद धर्म मुनींचा शिष्य दीपक त्यांना काशीला घेऊन गेला, त्यांची अहोरात्र सेवा केली। ते कुष्ठरोगाने आणि अंधत्व पावल्यामुळे ते ज्या ज्या प्रकारे त्रागा करून दीपकाला जे जे सांगितले ते दीपक त्यांची सेवा करत होता। ही सेवा बघून साक्षात नारायण त्यांच्या समोर आले। दीपकाला त्यांनी वरमाग म्हणून विचारलं। नारायणाने शिवाला सांगितलं की असा शिष्य मी बघितला नाही की ज्या एवढी गुरुसेवा। दीपकाच्या गुरुसेवेविषयी नारायण म्हणतायत, अहो तिन्ही लोकांमध्ये असा कोणीही गुरुभक्त निर्गुणरित्या गुरुभक्त करणारा मी बघितला नाही। गुरुवर अत्यंत प्रीती आहे त्याची। अहो त्याला वर द्यायला म्हणून मी गेलो, पण तो वर सुद्धा घ्यायला तयार नाही, कारण गुरु आज्ञा नाही, गुरुचा निरोप नाही, म्हणून मला तुझा वर सुद्धा नको। अहो अनेक वर्ष तप अनुष्ठान घोर अरण्यात राहून तापसी योगी संन्यासी हे सगळे वर मागतात, पण मी याला आपणहून स्वतःहून वर द्यायला गेलो तरीही हा वर घ्यायला तयार नाही। आपलं तन मन सर्वस्व अर्पून हा सद्गुरूंची सेवा करतोय। खरोखर आपल्या गुरुला माता पितांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानणारा समस्त देव माता पिता आणि हे सगळे म्हणजे गुरु तत्वता। आई वडील देव हे सगळे एकच, म्हणजे ते म्हणजे गुरु। आणि यांनी याच्या मनाशी हा अशा प्रकारे निश्चय केलाय, गुरु हा परमात्मा म्हणूनच हा मानतोय। अहो याचं वर्णन काय करावं। हा नावाप्रमाणे अविद्या आणि अंधकारामधला दीपक आहे। हा खरोखर कुलदीपक नाव याचं सत्य आहे। धर्म ज्ञान हे सर्व गुरुपाशी आहे। गुरुची चरण सेवा हा मनपूर्वकरित्या करतोय। शेवटी शिव परत गेले आहेत। विश्वनाथाने बघितलं, अहो नारायणाने जे सांगितलं त्याच्यापेक्षा आणखीनच तिथे दिसत होतं। प्रसन्न झाले। दीपक त्यांनाही म्हणतोय, अहो माझी कुठली भक्ती पाहून तुम्ही मला प्रसन्न झालात। मी तर तुमची सेवा केली नाही, तुमचा जप केला नाही, मग कुठल्या कारणामुळे तुम्ही मला प्रसन्न होऊन वर देत आहात सदाशिवा। अहो कोटी सहस्र वर्ष जे जप करतायत अरण्यात, त्यांना जाऊन त्यांना वर द्या ना, त्यांना का उदास करताय, त्यांची का परीक्षा बघताय। अहो मी तर तुमचं भजनही करत नाही, तुमचं नावही घेत नाही, तरी तुम्ही मला वर द्यायला का आलात। तेव्हा नारायण सांगतात, अरे तुझ्या गुरुभक्तीला आम्ही संतुष्ट झालोय। तू निर्वाण मनाने गुरुभक्ती करतोयस, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालाय। जो नर असेल गुरुभक्त जाणं, तोच माझा जीव प्राण। साक्षात शिव आणि नारायण दोघंही सांगतायत। बरं बघा गुरुभक्ताचं केवढं मोठं हे भाग्य आहे की जो खरोखर गुरुभक्ती करत असेल तो शिव आणि विष्णूंचा प्राण बनतो।
आणि त्याला आम्ही वश होतो. तो जे मागेल ते आम्ही त्याला द्यायला तयार आहे, असं शिव आणि विष्णू म्हणतात. अजून आई, जे माता पित्यांची सेवा करतात त्यांना पण मी ताबडतोब पावन होतो. पतिसेवा स्त्रिया करती तेही मद पावते. एखाद्या भल्या ब्राह्मणाला, यतीला, तापसीला, संन्याशाला, ब्रह्मचार्याला जो नमस्कार करतो तो नमस्कार सुद्धा मला पावतो. नारायण आणि शिव सांगतायत. हे ऐकून दीपकाने नमस्कार केलाय. विष्णू ऋषिकेशा, हे भगवंता नारायणा, माझ्या मनामध्ये एक निश्चय आहे, तो ऐक. अहो वेद, शास्त्र, मीमांसा, तर्क हे सगळं आम्हाला गुरु देणार आहे. काय विश्वास आहे आमचा गुरुवर बघा. दीपक सांगतो, अहो नारायणा, तुम्ही जे द्यायला आलात ना ते वेद, शास्त्र, मीमांसा, तर्क हे सगळं गुरु मला देणारच आहे. अहो गुरुपासूनच सगळं ज्ञान आहे. अहो गुरुमुळे त्रयमूर्ती सुद्धा आमच्या अधीन आहेत. आमचा गुरुच देव आहे हो, त्याच्याशिवाय आम्हाला काहीही नाही. काय गुरुविषयीचे उदात्त विचार आहेत. आम्हाला कसे असतात जरा स्वतःच्या मनाला विचारा, कळेल की आम्हाला गुरुविषयी काय विचार असतात. इथे दीपक सांगतो, गुरुमुळे मला सर्व ज्ञान मिळणार आहे, गुरुमुळे मला त्रयमूर्ती सुद्धा पावन होणार आहे. गुरु हाच माझा देव आहे, आणखी माझं काहीही नाही. सगळे देव, सर्व तीर्थ, गुरु हेच सत्य. अहो गुरु शिवाय आम्हाला परमार्थ सुद्धा नाही हो. गुरु वाचून आम्हा परमार्थ सुद्धा नाही. सगळे योगी, सिद्धजन, सगळे सज्ञान होणारे हे सगळे गुरुमुळेच होतात. तर हे सगळं ज्ञान मला गुरुमुळे मिळतंय, तर तुमच्याकडनं मी काय मागू. अहो गुरु मला सगळं देतोय, सगळं. हे ऐकल्यानंतर विष्णू म्हणतात, धन्य धन्य दीपका, तू धन्य झालास, खरोखर तू धन्य आहेस. अरे तू माझा प्राण आहेस, तू शिष्य शिरोत्तम आहेस. अरे तू आमचा बालक आहेस, काहीतरी मागच. नारायण मागे लागलाय. नारायण सांगतोय, अरे काहीतरी मागच. मी तुला वर दिल्याशिवाय जाणार नाही. अरे साक्षात शिवही आला होता, तोही वर माग म्हणून होता. मी आलोय, मीही सांगतोय वर माग. आमच्या मनाचा संतोष होईल तेवढ्या करता तरी माग रे वर. तू वर मागितल्याने आम्हाला द्यायला आनंद वाटेल. आम्हाला तू वर मागितला याचा आनंद मिळेल. तो आनंद मिळण्याकरता तरी तू वर माग. ही मला असं वाटतं ही नारायणाची गुरुभक्तापुढेची अगतिकता आहे. मी लाचारी हा शब्द नाही वापरू शकत, पण नारायणाची गुरुभक्तापुढे ही अगतिकता आहे की अरे माग रे वर, काहीतरी माग. मी प्रसन्न झालो आहे. एवढी गुरुभक्ती असायला हवी की नारायण स्वतः अगतिक होईल, विष्णू स्वतः अगतिक होईल आपल्या समोर. अष्टसिद्धी विद्धी ते तर फार कुठल्या कुठेच राहतील. मग स्वतः नारायण जिथे अगतिक झालाय, अरे माग रे माग, काहीतरी माग. आम्हाला समाधान वाटेल, आमच्या मनाला आनंद वाटेल, तेवढ्या ह्यानी तरी माग. अरे आम्ही तुला वश झालोय, तू जे मागशील ते तुला द्यायला तयार आहे, पण तू आता मागच, माग रे माग. दीपक म्हणतो, दीपकाला हसू आलं. आता तुम्ही एवढं म्हणताय वर माग, वर माग, तर मी एक वर मागतो. बघा दीपकाने काय मागितलंय. आम्ही असतो तर काय मागितलं असतं. दीपक काय मागतोय. दीपक म्हणतोय,
जरी वर तुम्ही आम्हाला देऊ इच्छिता, मला वर देण्याची तुमची इच्छा असेल, तुमच्या मनामध्ये तसं असेल, तुम्ही प्रसन्न झाला असाल, तर मला एकच वर द्या की माझ्या हातून अजून गुरुसेवा घडावी, गुरुसेवेचं ज्ञान मला अजून मिळावं, माझ्या गुरुसेवेमध्ये कुठेही त्रुटी नसावी, गुरुचं रूप आपल्याला ओळखता यावं असं ज्ञान मला द्या. याशिवाय मी तुमच्याकडे काहीही मागत नाही, असं म्हणून दीपक नारायणाच्या चरणी लागलाय. नारायणाला नमस्कार करतोय, नारायणाला सांगतोय, हे भगवंता, हे परमात्मा, तू मला प्रसन्न झालायस, तुला मला वर द्यायची इच्छा आहे. तर मग तुला मला वर द्यायचाच असेल तर गुरुसेवा माझी वृद्धिंगत व्हावी, गुरुचं रूप ओळखावं, गुरुवशी ज्ञान प्राप्त व्हावं, माझ्याकडनं सर्वात जास्तीत जास्त गुरुभक्ती घडावी, हाच वर मला द्या. विष्णूंनी वर दिला. विष्णू म्हणतोय वर देऊन, विष्णू म्हणतोय तथास्तु. अरे दीपका, शिरोमणी, तू माझा प्राण सखा होशील, तू ओळखलं गुरुला, तुझी दृष्टी ही परब्रह्मासारखी आहे. अजून जर आम्हाला तू काही विचारत असशील तर सांगतो ते ऐक. लौकिक बुद्धी ज्याला आहे, धर्म सुमने आहेत, उत्कृष्टाहून उत्कृष्ट अशी स्तुती जी आहे ती सद्गुरूची कर. ज्या ज्या वेळेस तू सद्गुरूची भक्तीने स्तुती करशील, गुरुवाक्य प्रमाण मानशील, त्या त्या वेळेस आम्ही संतुष्ट होऊ. तू गुरुची स्तुती केली म्हणजे पर्यायाने ती आमचीच स्तुती केलेली आहे, हे लक्षात ठेव. नारायण स्वतः सांगतायत, भगवान विष्णू सांगतायत, हे दीपका, मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे, तू गुरुला ओळखलं आहेस, मी तुला सांगतो, तू गुरुची जितकी भक्ती करशील, गुरुची जेवढी स्तुती करशील, गुरुवाक्य जेवढं प्रमाण मानशील, त्याने आम्हाला आनंद होईल. आणि तू गुरुची स्तुती करणार म्हणजे ती आमचीच स्तुती असेल. अरे वेद वाचणं, वेदांत भाष्य करणं, हे सर्व उत्कृष्ट आहे, ते सुद्धा आम्हाला पावेल. पण वेद सुद्धा काय सांगतात, गुरुची ब्रह्म असे म्हणतो. वेद सुद्धा सांगतात की गुरु हेच ब्रह्म आहे. गुरुची किती मोठी ख्याती आहे, लक्षात ठेवा. यामुळे हे दीपका, फक्त गुरुच भजावा. फक्त जर तू गुरुचंच स्मरण केलं, गुरुमंत्राचंच स्मरण केलं, गुरुचीच सेवा केली, तर अरे मीच नाही तर तुला सर्व देवता वश होतील. गुरु म्हणजे 2 अक्षर आहेत फक्त, पण ही 2 अक्षर म्हणजे लक्षात ठेवा, हा अमृताचा समुद्र आहे. गुरु ही 2 अक्षर आहे, पण ही 2 अक्षर म्हणजे अमृताचा समुद्र आहे. त्याच्यामध्ये माणूस नखशिखांत बुडून जातो. गुरुभक्ती करणाऱ्याला खरं सांगतो, सद्गुरु व्यतिरिक्त काहीही दिसत नाही. त्याला गुरु हे वाक्य, गुरुवाक्य प्रमाण, त्याला सद्गुरु म्हणजे खरोखर अमृताचा हा सागरच वाटतो. त्याच्या हृदयात अखंड गुरुस्मरण असतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये अखंड गुरुस्मरण असतं तो त्रैलोक्यामध्ये पूज्य आहे, असं वेद सुद्धा सांगतात. की ज्याच्या हृदयामध्ये कायम गुरुस्मरण आहे तो त्रैलोक्यामध्ये सुद्धा पूज्य आहे. तो गुरुचं नाव घेतो, गुरुमंत्राचं स्मरण करतो, म्हणजे तो नेहमी अमृत प्राशन करत असतो, हे लक्षात ठेवा. आणि असा शिष्यच अमर होतो. म्हणून शिष्योत्तमांची नामावळी काढल्यानंतर
ते शिष्य नसले तरी आज ते अमर आहेत, त्यांचं नाव निघतं. कोण? कल्याणी, रामदासांचा. कल्याणीची कथा तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. गुरुवाक्य प्रमाण. कल्याणीच्या बाबतीत मी एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. गुरुवाक्य प्रमाण म्हणजे कसं असतं ते बघा. सज्जनगडावर असताना एकदा रामदास स्वामी आणि कल्याणी गडावर फिरत होते. आता वरती गडावर वारा धो 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 वारा वाहतोय. रामदास स्वामींच्या अंगावर जे उपर्ण होतं त्याला छाटी म्हणतात. ही छाटी हवेनी उडाली. रामदास स्वामींच्या मुखातनं फक्त गेलं कल्याणी छाटी. बघा, रामदास स्वामींच्या मुखातनं कुठलं वाक्य गेलं? फक्त रामदास स्वामींनी उच्चार केलाय कल्याणी छाटी. कल्याणीनी एकाही क्षणाचा विलंब न लावता ती छाटी जमिनीला लागू नये म्हणून त्यांनी उडी घेतली. ती छाटी झेलली. कड्यावरनं हा खाली पडला. पण गुरुवाक्य प्रमाण मानलं, छाटी सोडली नाही. छाटी जमिनीला लागू दिली नाही. हे गुरुवाक्य प्रमाण. आमच्यासारखा शिष्य काय म्हटलं असता, महाराज नाहीतरी फाटलेलीच होती, आपण उद्या साताऱ्यात जाऊन नवीन आणू. पण नाही. आणि रामदास स्वामींनी असंही नव्हतं सांगितलं की कल्याणी छाटी झेल म्हणून किंवा कल्याणी छाटी पडते म्हणून. काहीच नाही, फक्त कल्याणी छाटी. या एका वाक्यासारखी कल्याणी सारखा शिष्य उडी मारतो. हे यामुळे कल्याणी अमर होतो, हे लक्षात ठेवा. वासुदेवानंद सरस्वतींचे शिष्य रंगावधूत स्वामी. श्वासे श्वासे दत्त नाम. वासुदेवांनी फक्त दत्ताचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. गुरुवाक्य प्रमाण गुजरातमध्ये प्रचार आणि प्रसार केला. रंगावधूत स्वामी अमर झाले. गुळवणी महाराज. अशी अनेक शिष्य शिष्योत्तम. नंतर ते गुरुपदी जरी बसले तरी ते शिष्य म्हणून प्रख्यात झाले, हे लक्षात ठेवा. अनेक शिष्यांची नावं देता येतील. म्हणून ते सांगतात की ज्याला गुरुचं स्मरण, गुरुवाक्य प्रमाण असं असेल तो त्रैलोक्यात पूज्य होतोच. तो कायम गुरुस्मरण करतो म्हणजे तो अमृतपान तर करतोच, पण असा शिष्य हा अमर होतो. अहो, आम्ही एखादा वर द्यायचा, नारायण म्हणतात, आम्ही एखादा वर द्यायचा, ब्रह्मदेवानी एखादा वर द्यायचा किंवा शिवानी एखादा वर द्यायचा, पण त्या वराचं फल देण्याचं संपूर्ण कार्य गुरुच्या हातात आहे. त्यामुळे तोच त्रैमूर्ती आहे. दीपकाने मागितल्याप्रमाणे भगवान विष्णूंनी त्याला वर दिला की तुझी गुरुसेवा अखंड हो, गुरुनाम अखंड चालो, गुरुला तू ओळखावं, अशा गुरु भक्ती तुझी वाढावी, अशा प्रकारचं वर दिला विष्णूने. आणि विष्णू अंतर्धान पावले. हे सगळं ब्रह्मदेव कलीला सांगतोय, कारण कलीने विचारलाय की गुरु महिमा कसा मोठा झाला, तेव्हा कलीला हे ब्रह्मदेव सांगतोय. वर घेऊन दीपक आपल्या गुरुपाशी आलाय, वेद धर्म मुनींपाशी आलाय. तेव्हा वेद धर्म मुनी त्याला विचारतात, अरे त्या वैकुंठ नायकाशी, त्या विष्णूशी काय बोलत होता? तू आमच्याकरता त्याच्याकडे काय मागितलंस सांग आम्हाला. दीपक म्हणाला, हे प्रभो गुरुवर्य, मला
ऋषिकेश प्रसन्न झाला, तो वर द्यायला आला होता. मी त्याच्याकडे मागितली गुरुभक्ती. मी त्याच्याकडे काय मागितलं? तुम्ही मला मागे सांगितलं होतं व्याधीचा उपशम मागू नकोस, कारण ज्याचं पाप त्याला भोगावं लागतं. कर्मसिद्धांत आहे हा. त्यामुळे व्याधीचा उपशम मागू नको, नाही तर या व्याधी निरसनाकरता मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, असं तुम्ही मागे बोलला होता. त्यामुळे मी तुमच्या व्याधीचा उपशम नाही मागितला. मग मी काय मागितलं? गुरुवर्य, मी सांगितलं माझी गुरुभक्ती व्हावी, गुरुची सेवा तत्परतेने व्हावी, अंतःकरण त्या गुरुचरणी सदैव दृढ असावं. आओ माझं सर्वस्व तुमच्या चरणाशी आहे हो सद्गुरु. गुरुवर्य, हे प्रभो, हे ईश्वरा, माझी भक्ती तुमच्या चरणावर आहे. तुमच्या चरणापासून मला अंतर नको आहे. तुमची सेवा माझ्याकडनं व्हावी, हेच मागितलं हो, बाकी काही नाही मागितलं. हे ऐकून गुरुला सुद्धा अतिशय आनंद वाटला. वेदधर्म मुनींना आनंद वाटला. वेदधर्म मुनी प्रसन्न झाले. त्याने सांगितलं तू श्रेष्ठ आहे, त्यामुळे तू काशीपुरी येऊ शकला. तुझे वाक्य हे सर्वसिद्ध आहे. तुझ्या घरी बघा, आता विष्णूंनी फक्त गुरुभक्तीचा आशीर्वाद दिलाय. सद्गुरूंनी काय आशीर्वाद दिलाय? वेदधर्म मुनींनी काय आशीर्वाद दिलाय का? अरे तुझे वाक्य म्हणजे सर्वसिद्धी होईल. तुझ्या घरी नवनिधी येतील, विश्वनाथ तुझ्या स्वाधीन होईल. तुझे स्मरण जे करतील त्यांचं कष्ट निवारण होईल. गुरु आशीर्वाद देत आहेत. वेद धर्म मुनी आपल्या शिष्याला आशीर्वाद देत आहेत. तू स्थिर होईल, काशीपुरी तुझा वास राहील. तुझं वाक्य म्हणजे सर्व सिद्धी होतील. तुझ्या घरी नवनिधी राहतील. विश्वनाथ तुझ्या अधीन होईल. तुझं स्मरण जे करतील त्यांचं कष्ट निवारण होईल. श्रिया युक्त ते नांदतील फक्त तुझ्या स्मरणाने. फक्त तुझ्या स्मरणाने एवढं घडेल. किती तो महान शिष्य असेल दीपक, विचार करा. त्या शिष्यावर वेद धर्मिनी प्रसन्न झाले, त्याला वर दिला आणि आपला देह, दिव्य देह निर्माण केला. हा वेद धर्म मुनी सद्गुरु, याला कुष्ठ झालं होतं, हा आंधळा झाला होता. पण ज्या वेळेस विष्णूनी दीपकाला गुरुभक्तीचा वर दिला आणि दीपकाची गुरुभक्ती बघून आपल्याकरता काही नाही मागितलेलं, आपली भक्ती वाढावी, गुरुविषयी प्रीती वाढावी, याच्याकरता त्यांनी मागितलं. हा शिष्याचा भाव बघितलाय वेद धर्म मुनींनी. वेद धर्म मुनींनी त्याला आशीर्वाद दिला. त्यांनी आपला देह दिव्य तयार केला. कुठल्या कुठे कुष्ठ गेलं. अहो, शिष्याच्या अंतःकरणातले भाव बघण्याकरता वेद धर्म मुनी कुष्ठी झाले होते. त्यांनी महाक्लेश, महादुःख सहन केलं होतं. शिष्याकरता गुरु दुःख सहन करतात. नीट ऐका, शिष्याकरता गुरु दुःख सहन करतात. शिष्याकरता गुरु त्रास सहन करतात. शिष्याचा भाव ओळखण्याकरता इथे वेद धर्म मुनींनी कुष्ठी झाले होते, महाक्लेश झाले होते. अत्यंत तापसी असे वेद धर्म मुनी. अशा त्या तापस्याला, अशा महान सद्गुरु वेद धर्म मुनींना कसलं पाप असेल हो? पण
ते निमित्त घेऊन लोकांना अनुग्रह करण्याकरता वेदधर्ममुनी काशीला आले होते. काशी क्षेत्राचा महिमाच प्रचंड आहे. अहो, आपल्या 1000 जन्माचं पातक त्या काशी क्षेत्रामध्ये काशी यात्रा केल्याने निरसन होतं. पण काशी यात्रा केल्या, आता काशी यात्रा कशी करायची ही आपल्याला या गुरुचरित्रामध्ये पुढे येणार आहे. मी त्यावेळेस तर सांगेनच, पण हल्ली आम्ही ज्या ज्या यात्रा करतो त्याचा हसू येतो मला. यात्रा या शब्दाचा अर्थ असा आहे, या आणि त्रास सहन करा तर तुमची यात्रा फलद्रूप होते. या, त्रास सहन करा. हल्ली आम्ही यात्रा कशी करतो, आम्हाला काशीला जायचंय, मग पहिले ओयोनी हॉटेल बुकिंग, नंतर रेल्वेचं तिकीट बुकिंग, 2 टायर 3 टायर AC, नाही तर मग फ्लाईट. मग तिथे कुठे जेवायला चांगलं मिळतं, कुठे राहायची चांगली व्यवस्था असते. आम्हाला परिक्रमेत सुद्धा असं अनेक ठिकाणी जाणवतं, या आश्रमात चांगली व्यवस्था आहे का, त्या आश्रमात चांगली व्यवस्था आहे. ही यात्रा नाही, याला यात्रा नाही म्हणत, याला प्रवास म्हणतात. तुम्हाला यात्रा जाणवली पाहिजे की आपण यात्रेला गेलो होतो. त्या काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर या वेदधर्म मुनींना कसलं पाप, पण ते गेले होते तिथे लोकांना अनुग्रह करण्याकरता. अहो, काशी क्षेत्रात गेल्यानंतर तुमचं 1000 वर्षाचं पाप सुद्धा, 1000 जन्माचं पाप सुद्धा नाहीसं होतं. त्या काशी क्षेत्रामध्ये धर्मरत आणि अधर्म हे दोन्हीही वास करतायत, पण तरीही त्यांना पुनर्जन्म नाही. सूत सांगतायत ऋषींना. अशा प्रकारे कलीला ब्रह्मदेवाने अतिशय सुंदर प्रकारे वर्णन केलं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की काका, इतका वेळ तुम्ही सांगत होतात की कलीला ब्रह्मदेव सांगतो, नामधारकाला सिद्ध सांगतो, मग आता सूत ऋषीश्वरांना कसं काय सांगायला लागला? तर हे सगळं वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आहे आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सूत ऋषींना सांगतायत आणि कलीला ब्रह्मदेव सांगतोय. तुमचं स्वतःचं मन दृढ असावं. आता हे नामधारकाला सिद्ध सांगतोय. सूतांनी ऋषींना सांगितलं की कलीला ब्रह्मदेव हे सगळं सांगत होता. दीपक आख्यान कलीला ब्रह्मदेवाने सांगितलं, हे सूतांनी ऋषींना सांगितलं. पण नामधारकाला सिद्ध काय सांगतोय बघा, आपलं मन दृढ असावं, गुरुभक्ती आपली अशी असावी दीपकासारखी, तरच हा भवसागर आपण तरून जाऊ. गुरुभक्ती जेवढी दृढ होईल, गुरुवाक्य प्रमाण आपण जेवढं मानू, गुरु हा सर्वस्व. आपण फक्त म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, हे आम्ही फक्त म्हणतो. गुरुमाता गुरुपिता गुरुतत्वता हे फक्त म्हणतो, असं म्हणू नका. असं तुमच्या मनामध्ये ठसवा आणि त्याप्रमाणे तुमची वागणूक ठेवा, तर ती तुमची सगळी खरी गुरुसेवा होईल. गुरुवर तुमची नितांत श्रद्धा असणं अत्यंत जरुरीचं आहे. गुरुविषयी तुमच्या मनामध्ये किंतु परंतु हा येताच कामा नये. अहो, त्या दीपका करता वेदधर्म मुनींनी गुरूंनी स्वतःला कुष्ठ करून घेतलं, कुष्ठरोगी करून घेतलं, आंधळा करून घेतलं, नानाविध शरीराला त्रास वेदधर्म मुनींनी करून घेतले.
इथे तुम्हाला प्रामुख्याने हे जाणवतं, ज्याप्रमाणे गुरुविषयी तुम्हाला भक्ती असेल, गुरुविषयी प्रेम असेल, तेवढंच प्रेम, तेवढीच तुमच्याविषयी आत्मीयता, तुमची काळजी ही गुरुला असते. गुरु तुमच्याकरता काहीही त्रास सहन करू शकतो. याचं उदाहरण वेदधर्ममुनी स्वतः आहेत. आपण 4 दिवसापासून गुरुचरित्रावर बोलतोय. आज आपल्याला दीपक आख्यान संपलंय, गुरुभक्ती काय आहे हे संपलंय. अशा प्रकारे आपले 2 अध्याय 4 दिवसात झाले. मला याच स्पीडनी सांगता येईल, मला भरभर सांगता येणार नाही. मला गुरुचरित्र आटपून सांगायचं नाहीये. मला त्यातली मर्म तुम्हाला कळली पाहिजेत, ती मला कळवायची आहे. त्यामुळे भले एका अध्यायाला 2 दिवस लागले, 3 दिवस लागले, तरी तुम्ही त्याच्याकरता काळजी करू नका. संपूर्ण गुरुचरित्र मी सांगायचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे, हे मी सांगतो. पण त्यातलं मर्म तुम्हाला कळलं पाहिजे. आज मी दीपक आख्यानाबद्दल जे सांगितलं, त्या दीपकासारखी माझी गुरुसेवा होईल का? तसा मी प्रयत्न करायला पाहिजे. दीपकासारखी गुरुसेवा माझी घडली पाहिजे. हे तुम्ही म्हणजे दीपकाने गुरुवाक्य प्रमाण मानलं. आम्हाला समजा गुरुसेवा करता करता जर खरंच शिव किंवा विष्णू, हे अशक्य गोष्ट आहे, पण तरी मी सांगतो की आम्हाला सुद्धा गुरुसेवा करता करता जर समजा शिव किंवा विष्णू प्रसन्न झाले तर आम्ही लगेच वर मागून मोकळे होऊ. दीपकाने ते केलं नाही. दीपकाने वर मागितला, तोही गुरुभक्तीचा वर मागितला. अशी सेवा, अशी गुरुभक्ती तुम्हा सर्वांकडनं घडो, ही दत्तचरणी प्रार्थना. उद्या आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. गुरुदेव दत्त.